मित्रांनो, आज आपण एका अशा प्रवासाला निघणार आहोत जो आपल्याला घेऊन जाईल तब्बल 2500 वर्षांपूर्वीच्या काळात. तो काळ होता भगवान बुद्धांच्या जन्मापूर्वीचा. तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की जेव्हा सिद्धार्थ गौतम बुद्धांचा जन्म झाला तेव्हा आपला भारत देश कसा होता? तिथे कोणाचे राज्य होते किंवा लोकशाही होती की हुकुमशाही होती? आजच्या भागात आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा आधार घेऊन त्यावेळच्या भारताचं आणि विशेषतः शाक्य कुळाचं एक चित्र उभारणार आहोत. श्रोतेहो, कल्पना करा, ख्रिस्तपूर्व 6व्या शतकाची. आज जसा आपण अखंड भारत पाहतो तसा एकछत्री अंमल असलेला भारत त्यावेळी अस्तित्वात नव्हता. संपूर्ण उत्तर भारत हा छोट्या मोठ्या तुकड्यांमध्ये राज्यांमध्ये विभागला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या परिस्थितीचे वर्णन करताना सांगतात की त्याकाळी 2 प्रकारची राज्ये होती. एक जिथे राजाची सत्ता होती आणि दुसरी जिथे राजाची अशी एकहाती सत्ता नव्हती. ज्या राज्यांवर एका राजाची सत्ता होती त्यांना जनपद असं म्हटलं जायचं. अशी एकूण 16 प्रमुख राज्ये किंवा जनपद त्यावेळी अस्तित्वात होती. त्यांची नावे ऐकताना तुम्हाला महाभारतातील किंवा जुन्या कथांमधील राज्यांची आठवण येईल. अंग, मगध, काशी, कौशल, कुरु, पांचाळ, अवंती, गांधार ही ती काही प्रमुख राज्ये. पण श्रोतेहो, गंमत पुढे आहे. भारताच्या इतिहासात केवळ राजेशाहीच नव्हती, तर त्या काळी काही अशीही राज्ये होती जिथे एका राजाची हुकुमशाही नव्हती. त्यांना संघ किंवा गणराज्य म्हटलं जायचं. ही आजच्या लोकशाहीशी काहीशी मिळती जुळती व्यवस्था होती. कपिल वस्तूचे शाक्य, पावा आणि कुशिनाराचे मल्ल ही नावे तुम्ही ऐकली असतील. ही सर्व गणराज्य होती. इथे सत्ता कोणा एका व्यक्तीच्या हातात नव्हती. आता आपण थोडं सविस्तर कपिल वस्तू या राज्याबद्दल जाणून घेऊया. कारण हेच ते राज्य आहे जिथे पुढे जाऊन एका महामानवाचा जन्म होणार होता. कपिल वस्तू हे शाक्यांचे राज्य. पण त्यांची राज्यपद्धती कशी होती? डॉक्टर बाबासाहेब लिहितात की शाक्यांच्या शासन पद्धतीबद्दल खूप अचूक माहिती मिळत नसली तरी हे निश्चितच आहे की तिथे अनेक राजवंश होते आणि ते आळीपाळीने सत्ता चालवत असत. म्हणजे काय, तर सत्ता एकाच घरात कायमची न राहता ती फिरती असायची. या गणराज्यात जो प्रमुख असायचा त्याला राजा ही पदवी दिली जायची. पण हा राजा म्हणजे अनियंत्रित सत्ता असलेला सम्राट नव्हे, तर तो त्या गणराज्याचा प्रमुख असायचा. आणि ज्यावेळी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला तेव्हा शाक्य राज्याचे हे राजा पद धारण करण्याची पाळी कोणाची होती हे माहिती आहे? ती पाळी होती शुद्धोधनाची. म्हणजेच शुद्धोधन हे शाक्य गणराज्याचे त्यावेळचे प्रमुख होते. श्रोतेहो, शाक्यांचे हे राज्य हिमालयाच्या पायथ्याशी भारताच्या ईशान्य कोपऱ्यात वसलेले होते. एक स्वाभिमानी आणि स्वतंत्र राज्य. पण राजकारणात नेहमीच सगळं सरळ नसतं. काळाच्या ओघात शेजारच्या एका मोठ्या सत्तेने शाक्यांवर आपलं वर्चस्व निर्माण केलं होतं. ते राज्य होतं कौशल देश. कौशल देश हा त्या काळचा एक अत्यंत सामर्थ्यशाली देश होता. तिथला राजा पसेंदी किंवा प्रसेनजीत आणि मगध देशाचा राजा बिंबिसार हे त्या काळातील बलाढ्य राजे होते. कौशल देशाच्या सत्तेमुळे शाक्यांना आपल्याच राज्यात काही निर्णय घेताना कौशल राजाची परवानगी घ्यावी लागत असे. त्यांचे स्वातंत्र्य काही प्रमाणात मर्यादित झालं होतं. तर श्रोतेहो, असा हा काळ होता. एकीकडे कौशल आणि मगध सारखी प्रबळ राज्ये विस्तार करत होती, तर दुसरीकडे शाख्यांसारखी छोटी गणराज्ये आपले अस्तित्व टिकवून होती. अशा या राजकीय धुमधुमीत, अशा या संघर्षाच्या काळात शुद्धोधनाच्या राजवाड्यात एक बालकाचा जन्म होणार होता. असा बालक जो पुढे जाऊन या राजसत्ता आणि सीमांच्या पलीकडे जाणारा धम्म जगाला देणार होता. पण तो जन्म कसा झाला, त्यावेळची परिस्थिती काय होती हे आपण जाणून घेणार आहोत आपल्या पुढच्या भागात.
तुम्हाला आजचा हा ऐतिहासिक प्रवास कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. तोपर्यंत ऐकत रहा आपलं सामुदायिक केंद्र रेडिओ एमगिरी 90.4 FM.